वंचित आघाडी आणि काँग्रेस राष्ट्रवादीचा माझा जो मथळा आहे, हेडिंग आहे, ते तुम्ही वाचलंच असेल. काँग्रेस राष्ट्रवादीला वंचित बहुजन आघाडीची ॲलर्जी आहे का? हा प्रश्न मी अशासाठी विचारतोय की वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेनेची युती झाली. कोणतीही गडबड न करता, कोणताही गोळ न घालता अनेक दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर एकत्र आले, त्यांनी चर्चा केली आणि युती झाली. माझ्या माहितीप्रमाणे महापालिका निवडणुकीसाठी त्यांची जागा वाटपाची बोलणीसुद्धा चालू आहेत. मात्र वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीत घ्यायचं की नाही, त्याहीपेक्षा वंचित बहुजन आघाडीला विरोधी पक्षांच्या इंडिया या आघाडीमध्ये प्रवेश द्यायचा की नाही, या विषयीचा निर्णय अजून झालेला नाही आहे. मला आश्चर्य वाटतं, हा निर्णय घ्यायला एवढा वेळ का लागतोय? वंचितविषयी काँग्रेस राष्ट्रवादीच्या मनात काही शंका आहेत का? वंचितची त्यांना ॲलर्जी आहे का? प्रकाश आंबेडकरांविषयी त्यांच्या मनात राग आहे का? प्रकाश आंबेडकर आपल्याला ऐनवेळी फसवतील असं त्यांना वाटतंय का? आणि वंचितच्या मनात काँग्रेस राष्ट्रवादीविषयी नेमकं काय आहे? प्रेम नाही आहेत हे निश्चित, परंतु शंका आहे का? त्यांना असं वाटतं की काँग्रेस राष्ट्रवादी आपला उपयोग करून घेईल दलित वंचितांची मतं घेण्यासाठी आणि नंतर आपल्याला विसरेल. या सगळ्या मुद्द्यांचा परामर्श मी आज घेणार आहे. सुरुवात करतोय एका अलीकडेच झालेल्या घटनेपासून. वंचित आघाडी अहंकारी आहे, प्रकाश आंबेडकर अहंकारी आहे अशी चर्चा काही जण करतायत, पण यावेळेला प्रकाश आंबेडकरांनी या चर्चेला चोख उत्तर दिलेलं आहे. त्यांनी 1 सप्टेंबरला, म्हणजे त्यांनी वंचित आघाडीच्या वतीने त्यांचे प्रवक्ते प्रियदर्शन तेलंग यांनी 1 सप्टेंबरला काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना एक पत्र लिहिलेलं आहे. हे माझ्याकडे ते पत्र आहे. प्रकाश आंबेडकरनी आपल्या ट्विटर आणि फेसबुक अकाउंटवर सुद्धा हे पत्र टाकलेलं आहे. हे पत्र पुरेसं स्पष्ट आहे. या पत्रामध्ये प्रकाश आंबेडकर म्हणजे वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते मल्लिकार्जुन खरगेंना सांगतात की वंचितचे दरवाजे तुमच्या आघाडीला खुले आहेत. काय मुद्दे मांडले आहेत बघा. हे पत्र वंचितने लिहिलं आहे ते मुंबईत झालेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर. या बैठकीमध्ये वंचितला बोलवण्यात आलं नव्हतं, त्याबद्दल वंचित आघाडीने खेद व्यक्त केलेला आहे. आणि काँग्रेसने वंचित आघाडीला येण्याचं निमंत्रण दिलं, पण वंचितने त्याला प्रतिसाद दिला नाही अशी चर्चा केली जाते, अशा अफवा उठवल्या जात आहेत. आम्हाला कोणतंही निमंत्रण मिळालं नाही, आम्हाला कुणीही बोलावलेलं नाही असं या पत्रात सुरुवातीलाच स्पष्ट करण्यात आलेलं आहे. प्रियदर्शन तेलंग या पत्रामध्ये प्रकाश आंबेडकरांच्या वतीने लिहितात, वी आर अ पार्टी कमिटेड टू फाईट फॉर द राईट्स ऑफ वंचित बहुजन्स अँड मुस्लिम्स अँड अगेन्स्ट द आयडियोलॉजी ऑफ राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अँड भारतीय जनता पार्टी. आम्हाला 6.98 आणि 5.57 मतं अनुक्रमे लोकसभा आणि विधानसभेला मिळालेली आहेत असंही या पत्रात म्हटलेलं आहे. तरीसुद्धा इंडिया आघाडी जॉईन करण्याची आमची इच्छा पूर्ण का होत नाही, हा प्रश्न मल्लिकार्जुन खरगेंना त्यांनी विचारलेला आहे. आणखी काही फॅक्ट्स त्यांनी समोर आणलेले आहेत त्या पत्रातून. ते म्हणतात की याच महिन्यात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते यांच्यामध्ये महानगरपालिका निवडणुकींच्या जागा वाटपावरून चर्चा झाली. या मीटिंगमध्ये लक्षपूर्वक ऐका, वंचितने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांकडे महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीमध्ये येण्याची इच्छा व्यक्त केली असं त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे. त्यांना असं सांगण्यात आलं की अशा प्रकारे इंडिया आघाडीमध्ये येण्याचं निमंत्रण कोणाला द्यायचं याचा जो पुढाकार आहे तो फक्त इंडियन नॅशनल काँग्रेस म्हणजे काँग्रेस पार्टी आणि मल्लिकार्जुन खरगे घेऊ शकतात, पण आमच्याशी कोणताही पत्रव्यवहार इंडिया आघाडीने किंवा काँग्रेसने केलेला नाही असं त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे. वी वुड ॲप्रिशिएट इट इफ यू कुड क्लिअर द एअर अँड कन्फर्म द फॅक्ट दॅट INC had never sent an invitation to VBA in spite of Shivsena expressing our interest to the INC and MVA on our behalf. म्हणजे
महाविकास आघाडीत आणि इंडिया आघाडीत येण्याची इच्छा शिवसेनेने सांगितली तुम्हाला, तरीसुद्धा अशा प्रकारचं कोणतंही निमंत्रण आलेलं नाही. पत्राच्या अखेरी मी सुरुवातीला ते वाक्य सांगितलं की आमचे दरवाजे तुमच्यासाठी खुले आहेत, म्हणजे आम्हाला इंडिया आघाडीत घ्या, तुम्ही निमंत्रण पाठवा, आम्ही जरूर येऊ, असं वंचित बहुजन आघाडीच्या वतीने प्रियदर्शन तेलंग यांनी लिहिलेलं आहे. प्रकाश आंबेडकरांनी ही स्वतःची भूमिका आता स्पष्ट केलेली आहे. 1 सप्टेंबरला लिहिलेलं पत्र आहे, हे लक्षात घ्या. आज तारीख आहे 29 सप्टेंबर. 29 दिवस झाले तरी प्रकाश आंबेडकरांना या पत्राचं कोणतंही उत्तर मिळालेलं नाही. कोणतंही उत्तर मिळालेलं नाही. आज सुद्धा मी वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांकडे चौकशी केली. त्यांनी हे सांगितलं की अजून कोणताही प्रतिसाद आलेला नाही. माझा पहिला प्रश्न हा आहे की प्रकाश आंबेडकरांवर गेल्या निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीने अनेक आरोप केले होते. भाजपची बी टीम असल्याचा आरोप केला होता, त्यावर बराच वाद झाला होता. त्यांनी आडमुठेपणा केला, त्यामुळे त्यांनी काँग्रेस राष्ट्रवादीशी युती केली नाही आणि आमच्या जागा पाडल्या वगैरे आरोप काँग्रेस नेत्यांनी केले होते. मात्र यावेळी प्रकाश आंबेडकरांनी स्वच्छ भूमिका घेतली आहे. ते अनेक महिने सांगतायत की मला महाविकास आघाडीत यायचं आहे, मी उद्धव ठाकरेंबरोबर युती केलेली आहे. तरीसुद्धा हा सगळा घोळ महाविकास आणि इंडिया आघाडीच्या वतीने का घातला जातो, हा माझा प्रश्न आहे. तुम्हाला भारतीय जनता पक्षाशी लढायची असेल तर सर्व भाजप विरोधी पक्षांना एकत्र यावं लागणार, त्याला कोणताही पर्याय नाही. मग फक्त वंचित बहुजन आघाडीला बाहेर ठेवून तुम्ही काय साधताल की वंचित बहुजन आघाडी ही दलितांची आहे, आदिवासींची आहे, मुसलमानांची आहे, 18 पगड जातीची आहे, म्हणून तुम्हाला तिच्याविषयी काही प्रेम नाही आहे. तुम्ही सगळे सरंजामशाही संस्कृतीतून आलेले लोक आहात. अशा प्रकारे बहुजनांच्या वंचितांच्या पक्षाविषयी तुम्हाला काही प्रेम नाही आहे, म्हणून त्यांच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करताय का? का तुम्हाला प्रकाश आंबेडकरांविषयी राग आहे म्हणून तुम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष करताय? यावेळी प्रकाश आंबेडकरांना दोष देता येणार नाही. त्यांनी इन ॲडव्हान्स 1 सप्टेंबरला मुंबईतली बैठक, खरं तर मुंबईतल्याच बैठकीला माझं म्हणणं आहे वंचित बहुजन आघाडीला आणि प्रकाश आंबेडकरांना सन्मानपूर्वक बोलायला हवं होतं. काँग्रेसला असं वाटतंय का मल्लिकार्जुन खरगे आपले नेते आहेत, ते कर्नाटकातले दलित नेते आहेत, त्यामुळे आपल्याला आता दलितांच्या पाठिंब्याची गरज नाही? लक्षात घ्या, प्रकाश आंबेडकर हे कितीही झालं तरी शेवटी आंबेडकर आहे. प्रकाश आंबेडकर हे विरोधी पक्षांच्या आघाडीत येणं याला वेगळा अर्थ आहे. त्यांचा उपयोग पुढच्या निवडणुकांमध्ये स्टार प्रचारक म्हणून भारतभर होऊ शकतो, फक्त महाराष्ट्रात नाही. त्यामुळे महाविकास आघाडीला आणि इंडिया आघाडीला एक वेगळी प्रतिमा मिळू शकते आणि वंचित घटकांची मतं या आघाडीकडे येऊ शकतात, हे विसरू नका. गेल्या लोकसभेच्या निवडणुकाला, विधानसभेच्या निवडणुकाला वंचितने उमेदवार उभे केल्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादीच्या अनेक जागा गेल्या, लोकसभेला 10 ते 12 जागा गेल्या असं सांगितलं जाते. तशी आकडेवारी उपलब्ध आहे. वंचितकडे 6% मतं आहेत, विधानसभेला 5%हून अधिक मतं आहेत, हे या पत्रातच लिहिलेलं आहे. मी काय वेगळं सांगत नाही आहे. त्यामुळे माझं म्हणणं असं आहे की जर ही वंचितची 6% मतं महाविकास आघाडीमध्ये ॲड झाली, म्हणजे बघा काँग्रेसची 19% मतं, राष्ट्रवादीची 14% मतं, शिवसेनेची जवळजवळ तेवढीच, कदाचित राष्ट्रवादीची आता फुटीनंतर आणखीन कमी होतील, 12-13% होतील. म्हणजे आपण असं धरू 19 अधिक 13 म्हणजे 32 आणि शिवसेनेची 14% म्हणजे 46% मतं होतात. भाजपच्या आघाडीच्या मतांपेक्षा ही जास्त मतं आहेत. यामध्ये जर वंचितची 6% मतं ॲड झाली तर ही मतं 50%च्या पुढे जात आहेत, हे लक्षात घ्या. तेव्हा सरळ सरळ हे विनिंग कॉम्बिनेशन आहे, ही विजयी आघाडी आहे. आत्तापर्यंतचे जे सर्वे आलेले आहेत विविध, त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की वंचित बहुजन आघाडी जर आली महाविकास आघाडीत तर भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालच्या महायुतीचा पराभव निश्चित आहे. मग का उशीर केला जातोय? म्हणजे माझं म्हणणं आहे, ज्यांना युती करायची, आघाडी करायची इच्छा आहे, त्यांनी कोणताही अहंकार न बाळगता टेबलवर बसलं पाहिजे आणि चर्चा करून सगळे प्रश्न सोडवले पाहिजेत. अट एकच, पूर्व अट एकच की आम्ही इतिहास उकरून काढून एकमेकांवर शिवीगाळ करणार नाही, एकमेकांवर टीका करणार नाही, तेवढा संयम पाळू. जर 1977 साली जनता पक्षामध्ये विविध विचारांचे लोक एकत्र आले आणि त्यांनी इंदिरा गांधींचा पराभव केला, तर मोदींचा पराभव करायला हे का होऊ शकत नाही मला समजत नाही. नेतृत्वाकडे समंजसपणा असेल तर ते होऊ शकतं आणि हा पुढाकार देशातला सगळ्यात मोठा विरोधी पक्ष म्हणून
काँग्रेसने घेतला पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे. राहुल गांधींनी, काँग्रेसने म्हणजे महाराष्ट्रातल्या नेत्याने नाही, राहुल गांधींनी जे पंडित नेहरूंचे नातू आहेत त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांचे नातू प्रकाश आंबेडकर यांच्याकडे गेलं पाहिजे, त्यांची गळाभेट घेतली पाहिजे आणि मग त्यांना आमंत्रण दिलं पाहिजे सन्मानपूर्वक. पण इथे काही होताना दिसत नाही आहे. काही काँग्रेस नेते प्रकाश आंबेडकरांना भेटल्याचं कळतंय, पण त्यांना कोणताही अधिकार नव्हता, फारसं काही ते सांगू शकले नाहीत, त्यामुळे काहीच झालं नाही. काही काँग्रेस नेत्यांना असं वाटतंय की प्रकाश आंबेडकर आपल्याला फसवतील. बघा, मी आज सकाळी वंचितवर चर्चा करणार म्हटल्यावर खाली आलेल्या प्रतिक्रिया तुम्ही पहा. काँग्रेसवाल्यांच्या मनात सुद्धा वंचितविषयी द्वेषभावना आहे, वंचितच्या कार्यकर्त्यांच्या मनात सुद्धा काँग्रेस आणि राष्ट्रवादीविषयी संताप आहे. या भावनांवर मात करून ही युती करायला पाहिजे, कारण देशाला त्याची गरज आहे. सर्व सेक्युलर पक्ष, सर्व धर्मांधतेविरोधी पक्ष एकत्र येऊन यावेळची निवडणूक त्यांनी लढवायला पाहिजे. कोणतीही गडबड होता कामा नये, हे मी दोन्ही बाजूला सांगतोय, फक्त काँग्रेस राष्ट्रवादीला नाही, प्रकाश आंबेडकरांना पण सांगतोय. पण यावेळेला प्रकाश आंबेडकरांचं पाऊल बरोबर पडलंय आणि काँग्रेस राष्ट्रवादीवाले कोणताही प्रतिसाद देत नाही, म्हणून त्यांना सांगायची वेळ आलेली आहे. काँग्रेसच्या काही नेत्यांना वाटतंय की प्रकाश आंबेडकर फसवतील आपल्याला, ते ऐनवेळी आवाजवी जागा मागतील आणि मग आघाडीतून बाहेर पडतील आणि आघाडीची विश्वासार्हता कमी होईल. जर नीट पद्धतीने चर्चा झाली, समान पातळीवर चर्चा झाली, तर प्रकाश आंबेडकर अशी फसवणूक करतील असं मला तरी वाटत नाही. प्रकाश आंबेडकरांना कळतंय की यावेळेला कशी ऐतिहासिक परिस्थिती आहे. ते लिहित आहेत आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर की भाजपचा पराभव करणं आणि जनतेला पर्याय देणं हे इतिहास घडवणं आहे, याची जाणीव त्यांना आहे. काँग्रेसनी सुद्धा हा संशय होईल तेव्हा होईल, बघूया. पण आघाडीमध्ये घ्यायला, प्रत्येक आघाडीमध्ये काय सगळे पक्ष गुण्यागोविंदांनी नांदत नाहीत. इंडिया आघाडीमध्ये सुद्धा काँग्रेस आणि आपमध्ये मतभेद आहेत, ते असून सुद्धा ते एकत्र आलेले आहेत. मग वंचित बहुजन आघाडीला ते स्थान का मिळू शकत नाही? इंडिया आघाडीमध्ये सन्मानाचं स्थान का मिळू शकत नाही, हा माझा काँग्रेसला प्रश्न आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी, प्रकाश आंबेडकर आणि शरद पवारांचे मधले मतभेद जे आहेत ते जुने आहेत. दोघांच्या अहंकाराचा संघर्ष आहे. 1990 पासून शरद पवारांना प्रकाश आंबेडकरांविषयी राग आहे. याचं कारण प्रकाश आंबेडकर हे आपलं म्हणणं ऐकत नाहीत असं शरद पवारांचं म्हणणं आहे. तेव्हा रिपब्लिकन पक्षाची युती झाली होती, रिपब्लिकन युती, आणि या युतीनंतर मला वाटतं 96 साली असावं, जेव्हा सर्वांनी एकत्रितपणे निवडणुका लढवल्या, तेव्हा 4 खासदार निवडून आले होते रिपब्लिकन युतीचे, रिपब्लिकन पक्षाचे. हे लक्षात घ्या. तेव्हा युतीचा फायदा दोन्ही बाजूला आहे. शरद पवारांनी 90 साली काय घडलं, 95 साली काय घडलं हे विसरून जायला पाहिजे. प्रगल्भता दाखवली पाहिजे. प्रकाश आंबेडकरांनी त्यांना प्रतिसाद दिला पाहिजे. पण शरद पवारांचे जे उद्योग चालले आहेत ते उंटासारखे तिरप्या चालीचे आहेत. शरद पवार अशा चाली करण्याबद्दल प्रसिद्ध आहेत. ही मी तुम्हाला आज ब्रेकिंग न्यूज सांगतोय, हे कुठेही अजून आलेलं नाही आहे. मला अत्यंत खात्रीलायक सूत्रांकडून असं समजतंय की शरद पवारांना प्रकाश आंबेडकर इंडिया आघाडीत यायला नको आहेत, म्हणून शरद पवार नागपूरचे बसपा नेते वामन मेश्राम यांना इंडिया आघाडीत घुसवण्याचा प्रयत्न करत आहेत. मुंबईतल्या इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये शरद पवारांनी शेका पक्षाचे जयंत पाटील आणि वामन मेश्राम यांची नावं सुचवली होती. अजून त्याला मान्यता मिळाली नाही आहे, कारण काही इंडिया आघाडीतल्या घटकांचा वामन मेश्राम यांच्या नावाला विरोध आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की वामन मेश्राम जर आघाडीत आले तर प्रकाश आंबेडकर दुखवले जातील, ते अजिबात येणार नाही. आणि ताकद पाहिली तर 100% महाराष्ट्रामध्ये प्रकाश आंबेडकरांची ताकद ही कोणत्याही रिपब्लिकन गटापेक्षा अधिक आहे, हे लक्षात घ्या. वंचित बहुजन आघाडीमध्ये फक्त बौद्ध नाहीत, 18 पगड जाती आहेत असं ते म्हणत आहेत, पण त्यांचा तो प्रयत्न तर स्पष्टपणे दिसतोय. गेल्या वेळेला त्यांनी धनगर वगैरे जातीतल्या लोकांनाही तिकीटं दिली होती. म्हणून ही ब्रेकिंग न्यूज मी तुम्हाला सांगतोय की प्रकाश आंबेडकर इंडिया आघाडीत येऊ नयेत असे हे शरद पवारांचे प्रयत्न आहेत. वामन मेश्रामना गेले काही महिने त्यांनी जवळ केलेले आहे. नागपूरला त्यांचा वामन मेश्रामांबरोबर एक कार्यक्रम झाला, मला असं वाटतं लक्ष्मण मानेंच्या संघटनेचा तो कार्यक्रम होता. त्यानंतर पुण्यामध्ये सत्यशोधक चळवळीच्या निमित्ताने एक कार्यक्रम झाला, तिथेही वामन मेश्राम होते. वामन मेश्राम प्रकाश आंबेडकरांपेक्षा मोठे नेते कधी झाले, कधीपासून झाले, मला हेच कळत नाही. म्हणजे वामन मेश्रामांचं नाव शरद पवार सुचवू शकतात, पण प्रकाश आंबेडकरांचं नाव सुचवू शकत नाही. हे काय राजकारण आहे? माझं शरद पवारांना सांगणं आहे, कृपया हे करू नका. महाविकास आघाडीमध्ये वामन मेश्राम यांच्या निमित्ताने भांडणं लावू नका. प्रकाश आंबेडकरांना घ्या, महाविकास आघाडीचा फायदा होईल. पण शरद पवार मी म्हटलं तसं बुद्धिबळाच्या चालीसारख्या तिरप्या चाली करतात, तशी ही तिरपी चाल आहे. महाविकास आघाडीने आणि इंडिया आघाडीने
वामन मेश्राम यांना प्रवेश देण्याचं नाकारलं पाहिजे, तर कदाचित प्रकाश आंबेडकर मोकळ्या मनाने महाविकास आघाडीमध्ये आणि इंडिया आघाडीमध्ये सामील होतील. माझं उद्धव ठाकरेंनाही सांगणं आहे की त्यांनी हस्तक्षेप केला पाहिजे, त्यांनी दणकावून सांगितलं पाहिजे. आज महाविकास आघाडीचे सगळ्यात मोठे महाराष्ट्रातले लोकप्रिय नेते ते आहेत, शरद पवारांपेक्षा जास्त, काँग्रेस नेत्यांपेक्षा जास्त. त्यामुळे त्यांनी सांगितलं पाहिजे प्रकाश आंबेडकरांना घेणं किती आवश्यक आहे. हे प्रकरण असं लोंबकळत ठेवता कामा नये. शरद पवार काही ट्रिक्स करतील, त्यांचा जर प्रकाश आंबेडकरांवर राग असेल, तर एखाद्याविषयी त्यांना राग असेल तर त्या माणसाला बाजूला कसा करायचा हे प्रयत्न ते सातत्याने करत राहतात. तसा ते याही वेळी कदाचित करतील. पण हे शरद पवारांचे प्रयत्न मोडून पाडले पाहिजेत आणि प्रकाश आंबेडकरांना महाविकास आघाडीत घेतलं पाहिजे. मी पुन्हा पुन्हा अशासाठी सांगतोय, मी गेले 4-5 महिने सांगतोय की महाविकास आघाडीमध्ये आणि इंडिया आघाडीमध्ये वंचितला घेतल्याशिवाय पूर्णत्व येणार नाही, ती आघाडी मजबूत बनणार नाही. तेव्हा त्यांना घ्या हे मी सांगतोय. आता घ्यायचं आहे की नाही हा यांचा प्रश्न आहे. पत्रकार म्हणून मी सांगू शकतो, आकडे देऊ शकतो, ते मी दिलेलं आहे. प्रकाश आंबेडकरांच्या बाजूने सुद्धा काही गोष्टी होण्याची गरज आहे. मी हे समजू शकतो की प्रकाश आंबेडकर यांनी हा वंचित बहुजन आघाडीचा जो प्रयोग केलेला आहे त्याला गेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्या जागा आल्या नाहीत, विधानसभेलाही जागा आल्या नाहीत, पण मतांचं प्रमाण पाहिलं तर 6% आणि 5% ही टक्केवारी कमी नाही आहे, हे लक्षात घ्या. इतके वर्ष पक्ष चालवलेले शरद पवार असतील किंवा उद्धव ठाकरे असतील, यांना जर 14-15%च मतं असतील तर पहिल्या प्रयत्नामध्ये एवढी मतं मिळाली हे मोठं आहे. पण गेल्या वेळेला युती न झाले, म्हणजे आघाडी न झाल्यामुळे नुकसान झालं. मगाशी मी सांगितल्याप्रमाणे अनेक जागा काँग्रेस राष्ट्रवादीच्या गेल्या, तशा व्हायच्या नसतील तर बाळासाहेब आंबेडकरांना घेतलं पाहिजे. बाळासाहेब आंबेडकरांना माझी विनंती आहे की त्यांचे आक्षेप जे आहेत ते मला मान्य आहेत काँग्रेस राष्ट्रवादीवर, कारण वंचितचे जे इंटरेस्ट आहेत ते आणि काँग्रेस राष्ट्रवादीचे इंटरेस्ट यांचा संघर्ष प्रत्येक मतदारसंघात होणार आहे. वंचित हा व्यवस्थेशी संघर्ष करणारा पक्ष आहे, तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीतले बहुसंख्य नेते हे सरंजामशाही व्यवस्थेतून आलेले आहेत. वंचित ज्यांचं प्रतिनिधित्व करतात त्या दलित, मागास जाती, ओबीसी असतील किंवा आदिवासी असतील, यांच्यावर जेव्हा जेव्हा अत्याचार झाले त्या अत्याचारामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांचा अनेक वेळा हात होता. नामांतराच्या चळवळीपासून तुम्ही उदाहरणं घ्या. नेते कोण आहेत बघा. गावामध्ये जो मुजोर असतो, बीजेपी तर आत्ता आली आहे, बीजेपी तर 2014 नंतर मुजोर झालेली आहे, पण आजपर्यंत समाजातल्या दलित घटकांवर जे अत्याचार झाले आहे त्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेतेच अग्रभागी राहिलेले आहेत. जो वंचितच्या समर्थकांचा आक्षेप आहे तोही मला मान्य आहे की बाबासाहेब आंबेडकरांना काँग्रेसने ज्या पद्धतीने वागवलं आयुष्यभर, ती पद्धत, त्याबद्दल या मंडळींच्या मनात चीड आहे. अगदी बरोबर आहे. बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न सुद्धा व्ही.पी. सिंग यांनी दिलं. त्यांच्या मृत्यूनंतर लगेच भारतरत्न दिलं नाही काँग्रेसने, आणि त्याचा फायदा भाजपवाले करून घेतात. दलित नेतृत्वाला वापरण्याचे उद्योग यशवंतराव चव्हाणांपासून झालेले आहेत. ज्या पद्धतीने त्यांनी दादासाहेब गायकवाडांपासून सर्व दलित नेत्यांना काँग्रेसमध्ये घेऊन कुजवत ठेवलं, किंवा त्यानंतर अगदी रामदास आठवलेंचं काय केलं बघा शरद पवारांनी. शेवटी ते भाजपमध्ये गेले, सत्तेचा फायदा ते घेत आहेत, पण आज त्यांची विश्वासार्हता किंचितही उरलेली नाही. जी काय उरली आहे ती प्रकाश आंबेडकरांची उरलेली आहे. त्यामुळे हा जरी विरोधाभास असला, दलित नेत्यांना वापरून घेतात, आंबेडकरांवर अन्याय केला आयुष्यभर काँग्रेसनी, हे मुद्दे बरोबर आहेत. पण आता हे सगळे मुद्दे मागे ठेवून स्वच्छ मनाने एकत्र यायला पाहिजे, विसरायला पाहिजे सर्व जुनं. कारण आपली लढाई मोठी आहे, आपली लढाई हुकुमशाची आहे, आपली लढाई फॅसिस्टाची आहे, हे लक्षात घ्या.